अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर भक्त हो, पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आणि पितृदोषावरील आपण काही सेवा पाहत आहोत। तर पितृदोषावरील जे काही उपाय आपण या 15 दिवसामध्ये करू तर त्यामुळे आपला पितृदोष खूप प्रमाणात कमी होतो। अगदी वर्षभर कुठल्याच कामात अडचण येत नाही। पितृदोष असेल तर कोणतंच तुमचं काम पूर्ण होत नाही। प्रत्येक कामात वारंवार अडथळे येतात। त्यासाठी आपल्याला पितरांची सेवा करायची आहे। भक्त हो, पितरांचे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजे NOC म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय श्री स्वामी समर्थ महाराजांसहित अगदी 33 कोटी देवांपैकी कुठलाही देव किंवा कुठलाही गुरु तुमची सेवा, पूजा, भक्ती, उपासना स्वीकार करू शकत नाही, तुमच्यावर कृपा करू शकत नाही। म्हणूनच रोजच हृदयात देवाच्या सेवेच्या अगोदर सर्वप्रथम पितरांची सेवा करायची आहे। आता आपण जर आधी पितरांची सेवा आपल्याकडून या 15 दिवसात जरी झाली तरी सुद्धा पितर काय करतात की आपल्याला म्हणजे आशीर्वाद देतात आणि आपल्या कुठल्या कामात अडथळा येऊ देत नाहीत। ते आपल्या आणि आपल्या स्वामी महाराजांच्या मध्ये उभे राहत नाहीत। त्यामुळे या 15 दिवसात जास्तीत जास्त सेवा करायच्यात। आज मी तुम्हाला एक एक करून म्हणजे स्टेप बाय स्टेप सेवा सांगणार आहे। या सेवा सगळ्या ताईंनी करण्याचा प्रयत्न करा। ज्या घरात महिला या सेवा करतील त्या घरामध्ये 99% पितृदोष कमी होऊन तुमची मनासारखी जी काही कामे आहेत ती होतील। संतती प्राप्ती असो, पुत्रप्राप्ती असो, किंवा तुमचं घर घ्यायचं स्वप्न आहे, नोकरी आहे, विवाह जमत नाही आहे, किंवा घरात सतत आजारपण आहे, वादविवाद होतात, सगळ्या अडचणी दूर होतील। फक्त तुम्हाला या सोप्या सोप्या सेवा करायच्यात। 1 रुपयासुद्धा खर्च न करता या सेवा करायच्या आहेत। आता स्टेप बाय स्टेप एक एक करून सेवा समजून घ्या आणि सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना कमेंट्समध्ये सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ एकदा नक्की लिहा। तर आता एक एक करून तुम्हाला सेवा सांगते आणि ह्या सेवा तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ पाहताय, अगदी तुम्ही अमावस्येला सर्व पितरी अमावस्येला पाहिला त्या दिवशी जरी केल्या तरी चालेल। तुम्ही पितृपक्षात या सेवा ज्या दिवशी व्हिडिओ पाहाल त्या दिवसापासून केल्या सुरू तरीसुद्धा चालेल। आता तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात आधी रात्री झोपताना हे तुम्हाला उपाय करायचे आहेत। तर आपण झोपताना किचन ओटा वगैरे सगळं काही स्वच्छ करतो। त्यानंतर आपल्या किचन ओट्यावर बऱ्याच घरांमध्ये पाणी पिण्याचा माठ असतो। काही जणांकडे जर तुमच्याकडे फिल्टर वगैरे आपण वापरतो ना, तर एखाद्या हंड्यात वगैरे पाणी पिण्याचं ठेवत असाल आणि जरी नसेल ठेवत तरीसुद्धा या 15 दिवसांमध्ये एक छोटासा जो आपल्या रेग्युलर माठ असतो त्या माठामध्येच पाणी भरून ठेवायचं, किंवा एखाद्या तुमच्याकडे तांब्या पितळेच्या ज्या कुठल्या भांड्यात तुम्ही पिण्याचं पाणी भरत असाल तर ते तुम्हाला भरून ठेवायचं आहे। आणि त्या पिण्याच्या पाण्याजवळ रोज रात्री तुपामध्ये भिजवलेली एक फुलवात घ्यायची आहे। त्या फुलवातीवर अगदी 5-7 काळे तीळ टाकायचे आहेत आणि फुलवातीला हळदी कुंकू लावून घ्यायचं। ती फुलवात तुम्हाला प्रज्वलित करायची तुमच्या समस्त पितरांच्या नावाने आणि पितरांना प्रार्थना करायची की ही वात, हा दिवा मी तुमच्यासाठी लावलेला आहे। आता तुम्ही म्हणाल पिण्याच्या पाण्याच्या माठाजवळच हा उपाय का? तर पाणी पिण्याचा माठ किंवा बघा पूर्वी रांजण वगैरे वापरायचे, अजूनही काही खेडेगावांमध्ये हे वापरलं जातं। तर यामध्ये आपल्या समस्त पितरांचा वास असतो। आपल्याला 3 पिढ्यांपर्यंत पितृदोष लागतो, कारण की जे काही आज आपण खातो पितो, जे काही आपल्याकडे मालमत्ता आहे ही आपल्या पूर्वजांची आहे। आज आपण जे कमवतो हे आपल्या पुढच्या पिढीसाठी होतंय आणि आधीच आपण ज्या गोष्टींवरी हक्क गाजवत आहोत किंवा आपल्याकडे आहे ते आपण लगेच थोडी कमवले, आपल्या पूर्वजांचं आहे। त्यामुळे जो काही पिण्याचं भांडं किंवा माठ आहे, रांजण आहे, यावरती सर्वस्वी पितरांचा हक्क असतो, याचा उल्लेख शास्त्रातसुद्धा आहे। आणि हा दिवा प्रज्वलित केल्याने ते समस्त पितर शांत होतात, समाधानी होतात आणि त्यांना आनंद होतो की आपल्याला त्यांच्याबद्दल कृतज्ञता आहे आणि आपल्याला त्यांची आठवण आहे, आपण त्यांच्यासाठी छान सेवा करत आहोत। दिवा प्रज्वलित आपण प्रत्येक सेवा असो, कुठलं शुभ कार्य असो दिवा प्रज्वलाने करतो।
त्यामुळेच दिव्याला आपल्या पूजेमध्ये किंवा आपल्या सगळ्याच देवकार्यामध्ये खूप असं अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून हा दिवा माठाच्या जवळ आपल्या पितरांसाठी लावायचा आहे. तर हा उपाय अगदी तुम्ही फक्त 15 दिवस न करता जर तुम्हाला शक्य असेल तर 1-2-3 महिने आवर्जून करा. कारण माझ्या मैत्रिणी किंवा माझे काही रिलेटिव्ह आहेत ते सुद्धा हा उपाय करतात. गेली 1 वर्ष झालं आणि मी सुद्धा कधीतरी आधी केलेला आहे आणि आता पितृपक्षात करण्याचा प्रयत्न करते. तर हा तुमचा पहिला उपाय झाला. त्यानंतर रात्री देवघराच्या समोर एक तांब्याभर पाणी भरून ठेवायचं आहे. आता पितळेचा घ्यायचा किंवा देवतांब्या किंवा साधा तांब्या घेतला तरी चालेल. पण देवघराच्या समोर म्हणजेच जिथे देवघराच्या साईडला समोर जागा असेल ना त्या साईडला एक तांब्याभर पाणी भरून ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर आपण आपलं मेन जे डोर आहे म्हणजे प्रवेशद्वार ते उघडतो दरवाजा आणि आपल्या प्रत्येकाच्या दरवाजावर उंबरठा असतो. तुमच्याकडे जर फरशीचा असेल तरी तो एक आपला उंबरठा आहेच. तर दरवाजा उघडून उठल्याबरोबर आपल्याला जे देवघरासमोर आपण भरून ठेवलेलं पाणी आहे ते पाणी घ्यायचं आहे. पूर्ण आपल्या उंबऱ्यावर शिंपडायचं आहे आणि स्वच्छ कपड्याने उंबरा पुसून घ्यायचा आहे. हे काम उठल्याबरोबर करायचं आहे. याला आंघोळच करावी का किंवा आंघोळीच्या आधी नंतर कधी केलं तरी चालतं, पण उठल्याबरोबर दरवाजा उघडल्याबरोबर हे काम करायचं. कारण की आपण झाडून सडा रांगोळी ही आपली सगळी महिलांची सकाळची कामे असतात. पण हा उपाय केल्याने जे समस्त पितर आपले उंबरट्याच्या बाहेर उभे असतात, उंबरट्यापर्यंत ते येत असतात आणि मग असं आपण देवाच्या समोर भरलेल्या तांब्यातील पाणी तिथे जर शिंपडलं तर ते अभिमंत्रित झालेलं असतं. त्यामध्ये जास्तीत जास्त पॉझिटिव्ह ऊर्जा तयार झालेली असते आणि त्यामुळे आपले जे पितर आहेत ते घरात प्रवेश करत नाहीत किंवा मग ते सारखेच दारासमोर बसून राहत नाहीत. त्यामुळे उंबऱ्यावर पाणी शिंपडून उंबरा पुसायचा. थोडंसं पाणी जे सडा मारण्यासाठी पाणी घेतो जास्तीचं त्यामध्ये थोडंसं मिक्स करायचं. त्यामुळे आपले पितर जे आहेत ना ते तृप्त होतात. आता या पुढचा उपाय आहे. हा उपाय तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम करू शकता आणि नसेल शक्य तर संध्याकाळी सायंकाळी 7च्या नंतर 8 वाजेपर्यंत करू शकता किंवा 6:30 ते 7:30पर्यंत करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, एक मातीची पंती घ्यायची. त्या पंतीमध्ये जी दोरावात असते तशीच वात टाकायची आहे. शक्यतो जी पंती घ्याल ती आधी वापरलेली असेल तर ती तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची किंवा एखादी नवीन घ्या आणि हीच पंती तुम्हाला म्हणजे 15 दिवस या पितृपक्षामध्ये पितरांच्या नावानेच वापरायची आहे. तुम्ही म्हणाल की जे काही आपण देवांना दिवे वापरतो तो लावावा का, स्वच्छ मग धुवून आपण परत वापरू शकतो. पण आपल्याला ही पितरांसाठी सेवा करायची आहे आणि पितरांच्या नावाने जर आपण असा एकच दिवा 15 दिवस प्रज्वलित केला तर आपले पितर खरंच मनापासून खुश होतात. आणि शिवपुराणामध्ये सुद्धा हा उपाय सांगितलेला आहे. माझ्या खूप रिलेटिव्ह जे आहेत ते हा उपाय करतात. 1 वर्ष झालं आणि खूप सुंदर अनुभव येतात. माझ्या शेजारीसुद्धा खूप जणी हा उपाय करतात. तर करायचं आहे काय, एक पंती घ्यायची, त्याच्यामध्ये वात टाकायची आहे. त्या वातीला हळदी कुंकू लावायला विसरू नका. आणि त्यानंतर यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे. आता मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही आणू शकता. या पितृपक्षात मोहरीच्या तेलाचा पितरांच्या नावाने जर दिवा लावला तर खरंच खूप लवकर पितृदोष कमी होतो. त्याचबरोबर जे काही संततीचे आपले प्रश्न असतील ते या दिवा लावल्याने पितरांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो. ते प्रॉब्लेम्स दूर होतात. आणि मोहरीचं तेल नसेल तर मग तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता, पण शक्यतो मोहरीचं तेल वापरा. आता हा दिवा तुम्हाला उंबऱ्याच्या बाहेरच्या बाजूने ठेवायचा आहे. मग उजव्या डाव्या कुठल्या बाजूने जिथे तुम्हाला सेफ वाटत असेल त्या ठिकाणी ठेवा. पण बाहेरून आपण आत प्रवेश करताना बाहेरच्या बाजूने ठेवायचा आहे. आणि दिवा शक्यतो ठेवताना दक्षिणेकडे तोंड करूनच ठेवा. दक्षिणेकडे तोंड करून जरी तुम्हाला शक्य असेल 3 वेळा ओवाळू शकता, नाही ओवाळलं तरी चालेल, पण तिकडे तोंड करून ठेवा. पितरांना प्रार्थना करा. आणि बऱ्याचदा आपल्याला बाहेर आजूबाजूला इतर लोक असतात, ते पाहतील का, कोणाला काय वाटेल, काहीच कोणाला बोलू नका. आपला दिवा लावायचा, घरामध्ये यायचं आणि थोडंसं हातपाय धुवायचे. असं या पद्धतीने हा उपाय करायचा. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्याबरोबर आपल्याला काही दुसऱ्या सेवा असतात. त्यानंतर थोड्याशा कालावधीनंतर अगदी तुम्ही हा उपाय 8पर्यंत करू शकता. दिवस उगवताना जर केला तर खूप चांगला आहे.
सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. हे केल्यामुळे खूप लवकर पितृदोष कमी होतो आणि सूर्यदेवांची आपल्यावर कृपा होते. तर सूर्यदेवांना अर्घ्य देताना एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि एक फूल टाकायचं आहे. हळदी कुंकू टाकायचं आहे. शक्यतो लाल फूल घेतलं तर अतिउत्तम किंवा कुठलंही घ्या. त्यानंतर सूर्यदेवांकडे पाहायचं नाही. जे काही तांब्या आहे त्या भांड्याकडे जी काही आपण धार खाली ओतणार आहोत त्यावरून पुन्हा आपल्याला जायचं नाही. म्हणजे जे पाणी खाली पडेल ना, तर तुम्ही गॅलरीत करताय की टेरेसवर यावर अवलंबून आहे. जर तुमचं टेरेस रिकामच असेल, वरती कोणी येणार जाणार नसेल, तर हा उपाय केला 1-2 तासामध्ये हवेने उन्हाने जे पाणी आहे ते टेरेस शोषून घेतं किंवा ते सुकलं जातं, वाळून जातं. त्यामुळे काही अडचण नाही. पण जर तुमची गॅलरी आहे आणि मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर सरळ एक बकेट ठेवा आणि त्यावरती तुम्ही ते पाण्याची धार अगदी बकेटमध्ये पडेल असं ठेवा आणि पुन्हा मग ते अर्घ्य दिलेलं जे पाणी आहे ते तुम्हाला एखाद्या झाडाच्या आजूबाजूला थोडं टाकायचे, घरासमोर टाकू नका. आणि अर्घ्य देताना एक मंत्र म्हणायचा आहे, ओम घृणी सूर्याय नमः. ओम घृणी सूर्याय नमः. अर्घ्य देताना 11 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे किंवा हा मंत्र बोलायचा आहे. आता त्यानंतर गाईला पोळीचा घास द्यायचा आहे. मग ही पोळी शक्यतो आपण जेव्हा स्वयंपाक बनवतो सुरुवातीला जी केलेली असते तीच पहिली पोळी गाईच्या नावाने काढून घ्या. असं जर तुमच्याकडून झालं नाही तर मग जे काही असेल तर ती घ्या. पोळी घ्या, पुरी घ्या, भाकरी घ्या, काही घ्या. त्यावरती तांदळाची थोडीशी खीर करायची आहे. आता धावपळीच्या या जीवनामध्ये आपल्याला एवढा वेळ नसतो. मग तुम्ही काय करा, जर तुम्हाला नसेल जमत तर एखाद दिवशी आवर्जून खीर करा, पण दररोज असा घास द्यायचा. एक पोळी घ्यायची, त्यावरती थोडेसे तांदूळ किंवा सकाळी भात बनवला असेल तर तो टाका, एक गुळाचा खडा टाकायचा, थोडंसं तूप टाकायचं आणि गाईला घास द्यायचा. बघा 99% पितृदोषातून तुमची सुटका होईल. कारण गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो आणि पितृपक्षामध्ये जर आपण गाईला अशा पद्धतीचा घास खाऊ घातला तर तुमचा खरंच पितृदोष कमी होतो. समस्त 33 कोटी देवांचे सुद्धा आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपले पितरसुद्धा तृप्त होतात. तर जे काही आपण पंचमहायज्ञ याआधी व्हिडिओ पाहिलेला आहे त्यामध्ये सुद्धा गाईला घास देणं तो वेगळा झाला आणि हा आपला पितृदोषातील पितृपक्षातील एक वेगळा उपाय झाला. तर असे हे तुम्हाला जे उपाय सांगितलेले आहेत यापैकी 2-3 तरी उपाय करण्याचा प्रयत्न करा. आता त्यानंतर पुढचा उपाय आहे की 1 वाटीभर भात घ्या, त्यामध्ये थोडंसं दही टाका आणि आपलं जे काही छत आहे, टेरेस आहे, गच्ची, त्यावरती कावळ्याच्या नावाने रोज दुपारी तुम्हाला 12 वाजता किंवा 12च्या आतमध्ये थोडंसं 11:30, 12, 12:30, 1पर्यंत असा वाटीभर दही भात तुम्हाला कावळ्यासाठी ठेवायचा आहे. आणि जर कावळ्याने तो खाल्ला तर तुमचा पितृदोष खूप लवकर कमी होईल. कारण कावळ्याच्या रूपामध्येच आपले पितर येतात. बघा, आपण मृत झालेल्या व्यक्तीचा 10वा ही तिथीला खूप महत्त्व आहे. 10व्याला जर कावळा शिवला तरच त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो आणि ती व्यक्ती तृप्त होऊन स्वर्गी म्हणजे देव जिथे घेऊन जात आहेत तिकडे ती जात असते आणि बऱ्याचदा कावळा शिवला जात नाही. मग गुरुजी वगैरे किंवा जे आपले पूर्वज म्हातारे माणसे असतात ते आपल्याला सांगत असतात की तुम्ही इच्छा बोला, काहीतरी इच्छा तुमची सांगा, म्हणजे हे बोललं तर ते कावळा शिवला जाईल, ते बोललं तर, असा एक भाव असतो. आणि मी स्वतः अशा काही गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे. तो कावळा त्या घासाजवळ येतो, खूप फिरल्या जातो आणि तो अर्धा तास प्रतीक्षा केली तरी शिवला जात नाही. पण त्या आत्म्याची जी इच्छा आहे ती जर एखाद्या त्या घरातील जवळच्या व्यक्तीकडून बोलली गेली तर लगेच तो कावळा शिवला जातो. त्या व्यक्तीला तो शब्द पाळावा सुद्धा लागतो. तर हे असतं, म्हणजे तो आत्मा तृप्त होणं, याला कावळा शिवला तर खूप महत्त्व आहे. म्हणून कावळ्याला असा दही भात जर दिला तर खूप लवकर पितृदोष कमी होईल आणि तुमच्या ज्या काही संसारामध्ये अडचणी येतात ना त्या दूर होतील. कारण मी स्वतः हा पितृपक्ष लागण्याच्या आधीपासूनच छतावरती, माझ्या टेरेसवरती भात रोज दुपारी ठेवत होते किंवा मग थोडंसं बिस्किट असेल, चपातीचा तुकडा असेल, जे काही आहे ते ठेवत होते यासाठी की तो कावळा मग पितृपक्षामध्ये दररोज यायला सुरुवात होईल. आणि असंच होऊ लागलेलं आहे.
आणि त्या कावळ्याच बरोबर इतर पक्षीसुद्धा येतात. आता कावळ्यानेच खावं का? नाही खाल्लं तर खूप जणी नाराज होतात. असं काही नाही, कावळ्याच्या नावाने ठेवलाय. कुठला पक्षी येऊन त्याला खाऊन जाईल. आणि जर कंपाऊंड वगैरे तुम्ही बाहेर करत असाल तर कुठला प्राणी, पक्षी, गाई काहीही खाऊन जाईल, किडे, मुंग्या काही पण. तर अशा पद्धतीने हा दही भाताचा, त्याचबरोबर जो मी तुम्हाला दिवा लावण्यास सांगितलेला आहे, हे उपाय तुम्हाला न चुकता करायचे आहेत. त्याचबरोबर खूप पितृदोष आहे, तर आपल्याला पिंपळ वृक्षाला जे जल अर्पण करायचं आहे ते मी तुम्हाला आधीसुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता तो उपाय ज्या ताई करणार असतील त्या ताईंनी मग हा दिव्याचा उपायसुद्धा करावा. आणि ज्यांना संततीमध्ये अडचण येते, मुलगा मुलगी हवी आहे किंवा मूलबाळ होत नाही आहे, त्या ताईंनी तर हा आवर्जून करावा. आणि पितृपक्षापासून सुरुवात केली तर 3 महिने कंप्लीट करावा. आणि नसेल शक्य तर हे 15 दिवस तरी करा. एक मातीचा दिवा घ्या, त्यामध्ये तुपामध्ये भिजवलेली फुलवात घ्या किंवा जर लांब वात घेतली तरी चालेल, पण शक्यतो तुपाचा दिवा लावा. अगदी अर्धा चमचा तूप वापरलं तरी चालेल. आणि हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे. दिवा लावताना आपलं तोंड हे दक्षिणेकडे करायचं आहे आणि दिवा पेटवून घ्यायचा. त्यानंतर त्या पेटत्या दिव्यासमोर तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून तुमच्या समस्त पितरांना प्रार्थना करायची आहे. माझ्या माहेर सासरच्या पितरांनो, हा दिवा मी तुमच्यासाठी प्रज्वलित केला आहे. माझ्या संसारामध्ये कुठलीही अडचण येऊ देऊ नका, माझ्यावर कुठलं संकट येऊ देऊ नका. माझ्या प्रत्येक कामामध्ये मला यश येऊ द्या आणि तुम्हा सर्वांना सद्गती प्राप्त व्हावी, म्हणूनच मी भगवान विष्णूंकडे प्रार्थना करत आहे. अशी प्रार्थना करा. माझ्या वंशाचा दिवा कायम तेवत राहू देत आणि माझ्या म्हणजे मुलाबाळांना चांगलं आरोग्य, आयुष्य लाभू देत, अशी प्रार्थना करा. दिवा प्रज्वलित केल्याने, पितरांना धूप लावल्याने म्हणजे पितरांच्या नावाने आपले जे मुलं बाळ आहेत ना त्यांनासुद्धा दीर्घायुष्य प्राप्त होतो आणि मुलांना कुठल्या अडचणी येत नाहीत. म्हणून हा दिव्याचा उपाय आवर्जून माझ्या सगळ्या ताईंनी करण्याचा प्रयत्न करा. यापैकी कुठलीही सेवा करा आणि ज्यांना जमतील त्यांनी सगळ्या करण्याचा प्रयत्न करा. मी शक्यतो सगळ्या करण्याचा प्रयत्न करते, जसं जमल तसे. आणि आधेमध्ये सुद्धा माझं पिंपळाला दिवा लावणं किंवा सूर्याला अर्घ्य देणं ह्या सगळ्या सेवा चालू असतात. त्यामुळे मी ज्या सेवा करते त्याच इथे मी सगळ्या सांगितलेल्या आहेत आणि 100% प्रभावी आहेत. आता राहिला प्रश्न तुमचा की तुम्हाला पूर्ण श्रद्धा ठेवून या सेवा जर केल्या तर तुमचासुद्धा पितृदोष कमी होईल आणि कुठल्याच कामात अडचण येणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त सेवा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण या 15 दिवसामधील 2-3 दिवस गेलेले आहेत आणि राहिलेले दिवस सेवा करता यावी म्हणून. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये स्वामींना सांगा, त्यानुसार तुम्हाला सेवा उपाय सांगितले जातील. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आजची सेवा स्वामी आई चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ.